नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य समन्वयक शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण विष्णू नागती यांच्या अध्यक्षतेखाली लाडक्या सुनेचे रक्षण हे शिवसेनेचे वंदन या ब्रीदवाक्याखाली लाडकी सून अभियानाअंतर्गत प्रभाग क्रमांक 21 मध्ये महिला पदाधिकारी बैठकीचं आयोजन करण्यात आले. बैठकीदरम्यान महिलांशी थेट संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अभियानाचे उद्दिष्ट, कार्यपद्धती आणि संघटनेची भूमिका यावर सविस्तर माहिती अभियानाचे कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट हेमंत महाले यांनी दिली. समतेचा, सन्मानाचा आणि प्रेमाचा संदेश देणारे हे अभियान असून सून ही घरातलीच मुलगी असल्याची भावना समाजात रुजवणे, तिचा सन्मान, सुरक्षतेची हमी देणं आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहणं हा उपक्रमाचा गाभा असल्याचं यावेळी सांगण्यात आले. अभियानाच्या उद्दिष्टांमध्ये महिलांवरील अत्याचाराची ओळख करून त्यांना कायदेशीर मदत पुरवणे, त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे, पीडित महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे तसेच त्यांना मानसिक आणि नैतिक आधार देणे याचा समावेश आहे. घरगुती हिंसा हा गुन्हा आहे, कौटुंबिक विषय नाही हा संदेश समाजात रुजवणं आणि सून सासू यांच्यातील नातेसंबंध अधिक सन्मानपूर्वक सुदृढ करणं हेही अभियानाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. महिलांचा सन्मान, त्यांचे हक्क आणि सशक्तीकरण यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असल्याचे मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी नमूद केलंय. तसेच हे अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन किरण नागती यांनी केलेलं आहे. अडचणीत असलेल्या महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक 8828862288 8828892288 जाहीर करण्यात आला आहे. यावर महिलांनी संपर्क साधल्यास त्यांना पुढील मदत त्वरितच पुरवण्यात येणार आहे. लाडकी सून अभियानाअंतर्गत आपण आज पहिला टप्पा शाखा तिथे अभियान घेतलेलं आहे. मला असं वाटतं गेले 8 महिने आम्ही लाडकी सून अभियानाचं काम करतो आहे आणि ह्याच्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार ह्यासाठी आपण एक टीम तयार केलेली आहे आणि लिगल टीम आहे आणि पूर्ण स्टाफ आहे आमचा आणि येणाऱ्या तक्रारीचं तिथे निवारण केलं जातं आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की सूर्या कार्यालयावर तिथे ऑफिस असल्यामुळे तिथे बऱ्याचशा तक्रारी आपल्याकडपर्यंत येतात. पण परिसरातल्या ज्या जवळपासच्या परिसरातल्या तक्रारी आहेत त्या शाखेच्या माध्यमातून आपल्याकडे यावा हा उद्देश आपला होता आणि त्या माध्यमातून आज आपण किरण नागती यांच्या अध्यक्षतेखाली शाखा तिथे अभियान नौपाडा शाखेच्या वतीने आपण केलेलं आहे आणि आज त्याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. मला असं वाटतं की आता एक प्रकरण लोकांच्या समोर आलेलं आहे आणि लोक थोडेसे अवेअर झालेले आहे कारण ह्या सगळ्या घटना आत्तापर्यंत होत होत्या. भोंदूबाबांच्या ह्याला बळी पडत होत्या महिला, पण मला असं वाटतं की आता ह्याच्यावरती सरकार पण कठोर पावलं उचलत आहेत आणि ह्याच्या पुढे मला असं वाटतं की आता हे सगळे प्रकार रोखण्यासाठी सरकार देखील तेवढंच सक्षम आहे आणि पुढे महिला पण तेवढ्या आता सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी पुढे आल्यानंतर याच्यावरती नक्कीच वचक बसते. मला असं वाटतं पूर्ण महाराष्ट्रभर आपण या अभियानाची माहिती देतो आहे कारण टोल फ्री नंबरमार्फत तर पूर्ण महाराष्ट्र आपल्याशी कनेक्ट आहे. पण आपण प्रत्येक विभागात जाऊन याची लिगली माहिती त्यांना देणार आहोत आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपलं कामकाज काय चालू आहे हे लोकांपर्यंत पोचेल आणि ज्या पोलीस स्टेशनला किंवा इतर ठिकाणी जायला महिला घाबरत होत्या किंवा आपल्या प्रश्न मांडायला घाबरत होत्या त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे कारण महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला लीगल डिपार्टमेंटच्या मार्फत काही आपल्याला जर करता आलं तर आपण केलं पाहिजे हे त्यांचा उद्देश होतं. कारण महिला आयोग या महिला आयोगाच्या इथे जाताना बऱ्याचशा महिला धजावत होत्या किंवा त्या जायला मागत नव्हत्या, पण परिसरातील शिवसेनेच्या शाखेमध्ये किंवा कार्यालयात जायला त्या घाबरत नाही आणि त्या माध्यमातून शिवसेनेने अशा प्रकारे एक पॅरलल टीम महिला आयोगाच्या सारखी आम्ही तयार केलेली आहे आणि त्या माध्यमातून हे कामकाज आमचं चालणार आहे. आणि आता जर बघत असाल तर 1200 केसेस आमच्याकडे आलेले आहेत आणि त्याच्यातल्या जवळजवळ 70 ते 80% केस आम्ही सॉल्व केलेले आहेत. तर ही एक मला असं वाटतं एक शिवसेनेची ताकद आहे आणि शिवसेनेचा विश्वास आहे लोकांवर आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. खरं तर महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्या संवेदनशीलतेचं मला असं वाटतं पुन्हा एकदा एक नवीन उदाहरण म्हणजे लाडकी सून अभियान आणि वैष्णवी ताईंचं दुर्दैवी एक उदाहरण महाराष्ट्रामध्ये घडलं
आणि त्यांच्या नातेवाईकांनी कुटुंबियांनी एक खरं तर यांच्या पुढ्यामध्ये शिंदेसाहेबांच्या पुढ्यामध्ये एक विनवणी केली आणि ती विनवणी फक्त त्यांच्यापुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातल्या माझ्या सुना ह्या दुर्दैवानं कुठेतरी ज्या ठिकाणी अशा परिस्थिती असतील त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून ही सुरुवात केली आणि त्याची जबाबदारी ही महाराष्ट्राची जबाबदारी ही मीनाक्षीताई शिंदे यांच्याकडे दिली. आणि मला असं वाटतं त्या शाखा तिथे अभियानाचा जो पहिल्या टप्प्याचा शुभारंभ आहे तो नौपाडा विभागामध्ये होतो आहे याचा आम्हालासुद्धा अभिमान आहे, आनंद आहे. आणि त्यांनी पहिला खरं तर कार्यक्रम आमचा निवडला. अर्थात आमची चर्चा झाली आहे, माझीसुद्धा इच्छा होती आणि मी शिंदेसाहेबांचे पहिले आभार मानतो. आमच्या इथे ह्या महिलांना जेव्हा असं कधी वाटेल की घरामध्ये असं काहीतरी घडतं आहे, शेजारी असं काहीतरी घडतं आहे, तेव्हा ती महिलेकडे पहिली जाते. मला असं वाटतं त्या आत्मीयतेनं, त्या आपुलकीनं त्या मीनाक्षीताईंकडे जातील. त्याचं माध्यम नौपाडा संपर्क कक्ष म्हणून आम्ही असू आणि अर्थात त्याचं कुठेतरी सोल्युशन हे नक्कीच निघेल. आजसुद्धा सुरुवात झाली आणि एक तक्रार जी आमच्याकडे आली ती आम्ही लागलीच ताईंना सांगितली आणि त्याचं निवारण त्या म्हणाला 2च दिवसात होईल. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यात पंचगव्य चिकित्सक असोसिएशनच्या वतीने जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन विशेष गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पंचगव्य चिकित्सक असोसिएशनच्या वतीने जनसेवक आमदार संजय केळकर यांची उल्लेखनीय सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक जनहितकारी कार्याची दखल घेऊन आमदार केळकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम खोपट येथील भाजप कार्यालयामध्ये संपन्न झाला. डोंबिवली येथील स्वामीनारायण मंदिरामध्ये 13वे राज्यस्तरीय पंचगव्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी हा सन्मान करण्यात येणार होता, मात्र काही कारणास्तव केळकर यांना तिथे उपस्थित राहता आलं नाही. अखेरीस हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशन चिकित्सा सचिव डॉक्टर योगेश आमरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर DB राजे, भाजप ओबीसी सेलचे उपाध्यक्ष गणेश राजे, समतोल फाउंडेशनचे सचिव विजय जाधव, समतोल फाउंडेशनचे सचिव रवींद्र आवटी उपस्थित होते. तसेच भाजपाचे पदाधिकारी देखील येथे उपस्थित होते. आज या ठिकाणी आमची पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशन यांनी फार चांगलं काम करते. आता मलाही कळेला माझा का सत्कार केला, पण मी गोसेवक आहे, गोरक्षक आहे. आमच्या संस्थेची गोशाळा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही मामलोलीला चालू आहे आणि त्यामुळे याला आपण ताकद दिली पाहिजे आणि त्याच्याकरता मी या सगळ्या लोकांच्या बरोबर प्रयत्नशील असतो. कारण की एका बाजूला गोहत्या बंदी असून देखील गोमातेला या ठिकाणी ट्रकमध्ये आणि गाड्यांमध्ये टाकून त्या गोमातेची हत्या केली जाते हे आपल्याला दिसतं. त्यामुळे गोरक्षणाचं पण काम केलं पाहिजे आणि याच्या अनुषंगाने ही मंडळी जे काम करत आहेत तर त्यांच्यामध्ये देखील आपल्या सगळ्याच लोकांनी सहभागी व्हायला पाहिजे. त्या निमित्ताने त्यांनी आपला स्नेह आहे त्याच्यामुळे माझा सत्कार केला. खरं म्हणजे मागच्या जनसंवादच्या दिवशी
ज्ञानेश्वर नगरचे रहिवासी माझ्याकडे आले होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील काही विषय जे आहेत ते करायचे असतात. त्या ठिकाणी नाना नानी पार्क होता, ठीक आहे, काही वर्ष बंद पडला. त्या ठिकाणी लहान मुलांना खेळायला आजूबाजूला मैदान नाही, तर ते करण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी जाणून बुजून आरोग्य केंद्राचा ते कंटेनर जो आहे तो ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आता वास्तविक मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं होतं, आयुक्तांना पण सांगितलं होतं की तुम्ही स्वतः विचार करायला पाहिजे की बाजूला आजूबाजूला कुठे जागा असेल तर त्या ठिकाणी हा कंटेनर ठेवून आरोग्य केंद्र चालवता येईल. आणि या ठिकाणी मुलांना खेळणी आणि सगळे नाना नानी पार्क जो आहे तो अद्ययावत करून देता येईल. त्या भागामध्ये दुसरीकडे कुठे काही मैदान नाही किंवा अशा प्रकारची सोय नाही. परंतु मला जे काही निदर्शनास आलं की जाणून बुजून त्या ठिकाणी ही म्हणजे पोलिसांनी सुद्धा जे वागले ते चुकीचं वागले. मला जी माहिती मिळाली की अशा प्रकारे एकतर्फी पोलिसांनी काम करता कामा नये. व वृत्तपत्र जे त्या ठिकाणी मीडियाचे जे लोक गेले त्यांच्यावरही त्यांनी धक्काबुक्की केली, त्यांनाही हटवण्याचा प्रयत्न केला. अहो, रहिवाशांना नको आहे तर तुम्ही जबरदस्ती का करता? आणि त्याच्यामुळे अधिकारी हे रहिवाशांच्या म्हणण्यानुसार काम करणार आहेत की दुसरं कोणीतरी सांगतंय आणि त्याप्रमाणे काम करणार आहेत. आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा पूर्ण दोष आहे, अगदी माननीय आयुक्तांपासून, की त्यांनी याची विचार करून याला अशा प्रकारचे जबरदस्ती त्या ठिकाणी घुसवायला नको होता. सांगोपांग विचार करू, पण जिथल्या लोकांना जे पाहिजे ते महत्त्वाचं आहे. जे त्या ठिकाणी निवडून गेलेले प्रतिनिधी असतात ते लोकांना काय आवश्यकता आहे त्याचा विचार करणारे असतात. आणि त्याच्यामुळे हे गैर झालेलं आहे. अधिकारी देखील दोषी आहेत आणि पोलिसांनी देखील अशा पद्धतीने, ज्यावेळेला रहिवाशी अशा पद्धतीने भूमिका घेतात तर त्या ठिकाणी त्यांना योग्य पद्धतीने त्यांनी सामावून घ्यायला पाहिजे होतं. त्यामुळे याच्यामधनं तातडीने तोडगा काढला पाहिजे आणि नाना नानी पार्कसाठी जी जागा आहे ती तशीच राहायला पाहिजे, त्यांच्याकरताच त्याला केली गेली पाहिजे. आणि दवाखाना तर पाहिजे. आता बाकीच्या शहरामध्ये काय मोठे दिवे लावले तुम्ही, जे आपला दवाखाना तुम्हाला बंद करायला लागला कारण की तिथे लोकांना औषधोपचार करायला माणसं नाहीत. त्या ठिकाणी साधी प्राथमिक आरोग्य तपासणी करायला नाहीत. आणि आता हे 60वं म्हणे आरोग्य केंद्र होतं आणि आम्हाला सूचना आहेत की करायला पाहिजे. तर ते अद्ययावतपणे ते चालतील असं पण बघा. भलतीकडे तुम्ही जर नेऊन टाकलं आणि तिथल्या रहिवाशांनाच नको आहे तर त्या आरोग्य केंद्रामध्ये लोक आली पाहिजेत ना. कोणीतरी कोणाच्या तरी इगोने त्या ठिकाणी जुलूम जबरदस्ती जर होत असेल तर लोक खपवून घेणार नाहीत. राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाण्यामध्ये वाद तीव्र झाला आहे. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी या निर्णयाला विरोध दर्शवत मोठ्या प्रमाणावरती संपाचा इशारा दिला आहे. सुमारे 15 लाख चालक रस्त्यावरती उतरतील असा दावा संघटनांकडून करण्यात आला आहे. दरम्यान मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी अमराठी रिक्षा चालकांचा नेमका आकडा किती याचा थेट पुरावाच दिला आहे. तसेच 1 तारखेला तुम्ही संप करा नाहीतर यूपी बिहारला परत जा, आम्हाला काही फरक पडणार नाही असा इशाराही परप्रांतीय रिक्षा चालकांना दिला आहे. राज्यात परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी वाचता लिहिता न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिला. त्यानंतर रिक्षा टॅक्सी चालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. परवाने रद्द केल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे या निर्णयाला रिक्षा टॅक्सी चालक संघटनांनी थेट विरोध दर्शवला आहे. यावर ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी परप्रांतीय रिक्षा चालकांना 1 तारखेला तुम्ही संप करा नाहीतर यूपी बिहारला परत जा, आम्हाला काही फरक पडणार नाही असा थेट इशारा दिला आहे. तसेच समाज माध्यमांवरती पोस्ट करत अमराठी रिक्षा चालकांचा नेमका आकडा किती याचा थेट पुरावाच दिला आहे. 4 दिवसांपासून ऐकतोय 15 लाख रिक्षावाले संपावरती जाणार. खरं तर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये 4 लाख रिक्षा आहेत. त्यातून 60 ते 65% रिक्षाचालक हे मराठी आहेत. मग यूपी बिहारवरून संपासाठी आणखीन रिक्षा मागवणार आहेत का? खोटे आकडे सांगून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचं काम काही लोक करत आहेत. या सगळ्यांना सांगतो 1 तारखेला तुम्ही संप करा नाहीतर यूपी बिहारला परत जा, आम्हाला काही फरक पडणार नाही. खात्रीने सांगतो एकही माणूस 1 तारखेला रिक्षाची वाट बघत थांबणार नाही. वेळप्रसंगी आम्ही आमच्या गाड्या काढू, लोकांपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवू. महाराष्ट्रात आम्हाला चॅलेंज करायला जाऊ नका, लय महागात पडेल असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला आहे.
मला असं वाटतं की हा नियम आत्ताचा नाही आहे, शासनाने त्याची अंमलबजावणी आता करतायत. हा नियम खूप आधीपासून आहे आणि या नियमाची अंमलबजावणी होत नव्हती. खरं तर या लोकांची सुरुवात ही ज्या वेळेला लायसन्स देतात त्यावेळेपासूनच होते. लायसन्स ज्या वेळेला आपण ट्रान्सपोर्टचं लायसन्स घेतो त्यावेळेला तुम्हाला मराठी येणं सक्तीचंच आहे, किंवा तुम्ही 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला घेता जे तुम्हाला लायसन्ससाठी आणि परमिटसाठी गरजेचं असतं, त्यात देखील त्याचा उल्लेख आहे. पण अशा ठिकाणी काही भ्रष्ट अधिकारी पैसे घेऊन यांना लायसन प्रोव्हाइड करतात, मग 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला प्रोव्हाइड करतात आणि त्यातून हे सगळे वाद तयार होतात. त्यांनी जर भ्रष्टाचार केला नसता, 500-1000 रुपयासाठी अशा प्रकारचे लायसन्स पुरवले नसते, तर मला असं वाटतं की आज ही वेळच आली नसती की यांनी संप पुकारायची. पण मी खात्रीने सांगतो, जर आम्हाला दात दाखवले, आम्हाला डोळे दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे डोळे हे जागेवर न ठेवता आम्ही आमच्या पद्धतीने करू. कारण एक महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही राहत आहे आणि तुम्हाला मराठी येत नाही आणि मराठी येत नाही, मराठी बोलणार नाही म्हणून तुम्ही संपावर जाणार असाल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. कुठून 15 लाख हा आकडा आला कुठून हेच कळलं नाही. आज सकाळी मी RTOच्या अधिकृत अधिकाऱ्यांशी बोलल्याच्या नंतर तो MMR रिझनचा आकडा 4 लाखाच्या वर 4-4.5 लाखाच्या वर जात नाहीये. हा 15 लाख आकडा आला कुठून? बरं, या 4-4.5 लाखांमध्ये 65% वरती हे मराठी रिक्षा चालक किंवा परमिट होल्डर आहेत. सो हा जो आकडा आहे ना, तो महाराष्ट्रातला वातावरण खराब करण्यासाठी काढण्यात आलेला आकडा आहे. आणि जाऊन बघा संपावर, मग आम्ही दाखवतो. वरते हा स्वतःचं संरक्षण मिळावं, राहावं म्हणून विविध पक्षांवर बोलत राहतो आणि नंतर तेच मला भीती आहे, मला मारण्याची शक्यता आहे असं दाखवून त्याचं ते संरक्षण त्याला मिळावं याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो. तो मला असं वाटतं की सदावर्तेला योग्य वेळेला योग्य प्रसादाचा कार्यक्रम हा दिला जाईल. काय ना, 25 पोलिसांच्या गटागटात फिरून मर्दाच्या गोष्टी करण्यात काय अर्थ नाही ना. आमच्याबरोबर एकही पोलीस नसतं तरीसुद्धा आम्ही मर्दासारखी बोलतो ना. मला असं वाटतं की त्याला योग्य वेळेला त्याचा योग्य प्रसादाचा कार्यक्रम केला जाईल. तो या महाराष्ट्रामध्ये लाखो मराठी रिक्षा चालक आहेत, ते त्या दिवशी रस्त्यावर असतील. आमचे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर असतील. वेळ प्रसंगी वेळ पडला तर आमच्या गाड्यांनी लोकांना घरपर्यंत सोडू, पण महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट घडणार नाही. पण याच्या पुढे संपानंतर मग यांनी रस्त्यावर रिक्षा चालून दाखवाव्यात आम्हाला. उन्हाळ्यात आपले शरीर थंड राहण्यासाठी जास्त वेळ काम करते, त्यामुळे शरीराचं तापमान आणि एकूणच चांगल्या आरोग्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. काही पदार्थ आपल्याला ताजेतवाने राहण्यास मदत करतात, तर काही प्रकारचे पदार्थ जसे की मीठयुक्त अन्न, जड आणि तेलकट जेवण आणि साखरयुक्त पेय शरीरामध्ये अस्वस्थता आणि अयोग्य समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात हायड्रेशन आणि पचनास मदत करणारे पदार्थ खाणं आवश्यक असते. तर कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे, असे कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत याबाबत शासकीय मनोरुग्णालय ठाणेच्या आहार तज्ज्ञ प्रिया गुरव यांच्याकडून एक्सक्लुझिव्ह इंटरद्वारे ही माहिती त्यांनी दिली आहे. ते मुख्य वातावरणाचं तापमान जे वाढलेलं आहे, मुंबईमध्ये सध्या 41 ते 42 असंच तापमान आहे. तर याच्यामध्ये ह्या तापमानाबरोबर आपलं बॉडीचं मॅनेजमेंट झालं पाहिजे, शरीराचं त्याच्याशी सुसंगत राहिलं पाहिजे. आपलं डिहायड्रेशन व्हायला नको याच्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी, 8 ते 10 ग्लास आपण नॉर्मली जर पाणी पित असू तर ते आता थोडंसं वाढवलं पाहिजे. त्या पाण्याची क्वालिटी इम्प्रोवाइज करायला पाहिजे. म्हणजे पाण्याबरोबर त्याच्यात डिटॉक्स वॉटर तयार केलं पाहिजे. लाईक लिंबू, चिरलेला लिंबू त्याच्यात टाकून काचेच्या बाटलीत ते ठेवून काही तासांनंतर ते पाणी 3 ते 4 तासांनी प्यायल्यानंतर ते पाण्याचं ॲब्झॉर्प्शन शरीरात चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. म्हणजे आपण जे नॉर्मल पाणी पितो त्याचा दर्जा, गुणवत्ता सुधारवायचा प्रयत्न केला पाहिजे. लिंबू टाकू शकतो, संत्री, मोसंबी ज्याच्यात व्हिटॅमिन C आहे असं कुठल्याही साली आपण याच्यात टाकून ते पाणी आपल्या आहारात ठेवू शकतो. त्याच्याने आपलं डिहायड्रेशन व्हायचं प्रमाण कमी होईल किंवा होणारच नाही. त्याच्याच बरोबर वेगवेगळे लिक्विड्स जे असतात, लाईक ताक आहे, घरी बनवलेले सरबत आहे, लिंबू सरबत असेल, कोकम सरबत असेल किंवा पन्ह असेल, हे तुमच्या आहारात असलं पाहिजे. कमीत कमी 1 कप तरी ताक रोजच्या रोज आहारात असलं पाहिजे की याच्याने आपलं डिहायड्रेशन होणार नाही. आपल्या जेवणात मुख्य ते बदल हे केले पाहिजे की उन्हात बाहेर पडताना आपण उपाशीपोटी बाहेर पडलं नाही पाहिजे. शरीरात योग्य प्रमाणात आहार किंवा थोडंसं खाऊन तरी हलका आहार असला पाहिजे. त्याच्यामध्ये हलक्या आहारामध्ये तो घरी शिजवलेला असावा, काही असावं जे घरी तयार केलेलं असावं, जास्त मसाले नसावेत, जास्त तेल नसावं, तळलेले पदार्थ अवॉइड करावे, बॉईल केलेले, प्लस आहाराबरोबर एखादं फळ असावं. पण उन्हात बाहेर पडताना खाऊनच बाहेर पडावं, कारण उपाशीपोटी ऊन जास्त लागू शकतं. सो
खाल्ल्याशिवाय बाहेर पडू नये. दिवसातनं कमीत कमी 3 ते 4 वेळा थोड्या थोड्या प्रमाणात आहार आणि त्याच्याबरोबर काहीतरी एखादं फळ किंवा व्हिटॅमिन सी ज्याच्यात असेल असं काही, जसं संत्र, मोसंब, कलिंगड, खरबूज, टरबूज हे काहीतरी आहारात ठेवावं. पूर्वी आपल्याकडे एक पद्धत होती, कोणी घरी आलं किंवा आपण बाहेरून घरी गेलो की एक छोटासा गुळाचा खडा आणि त्याच्याबरोबर गार पाणी दिलं जायचं. याच्याने काय होतं की आपली तहान भागते. बाहेर उन्हात गेल्यामुळे जे सगळं थकवा आलेला असतो तो लगेच इमिजिएटली कमी होतो. कोणाला चहा ऑफर करण्याच्या ऐवजी आपण जर एक गुळाचा खडा आणि पाणी पहिल्यांदा दिलं तर तो फायदेशीर ठरतो. तसंच बाहेरून गेल्यावर पुदिन्याचं सरबत असतं किंवा बेलफळाचं सरबत एक असतं. त्या सगळ्यांनी उष्णता कमी व्हायला मदत होते. जिरं आणि गूळ एकत्र खाल्लं तर याच्याने उष्णता कमी व्हायला मदत होते. शक्यतो त्याच्यामुळे कुठूनही उन्हातनं बाहेरून आल्यावर तर छोटासा गुळाचा खडा आणि पाणी किंवा पुदिन्याचं सरबत किंवा पन्ह किंवा जिरं गूळ हे खाल्लं तर याचा फायदा होऊ शकतो. शक्यतो हे कन्झ्युम करावं. पाणी आहारात घेण्याचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्या शरीरात घामावाटे आपले इलेक्ट्रोलाइट कमी होतात. आपण बघतो की ऊन वाढलं की शरीरातनं खूप जास्त घाम बाहेर पडतो आणि त्या पाण्याबरोबरच आपल्या शरीरातले अत्यावश्यक जे मिनरल्स असतात, इलेक्ट्रोलाइट्स असतात ते कमी होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला उन्हात गेल्यावर चक्कर आल्यासारखं वाटतं. तर बेस्ट उपाय हा आहे की लिंबू सरबत, त्याच्यात थोडंसं मीठ, शक्यतो पिंक सॉल्ट टाकावं, थोडीशी साखर, कारण हल्ली साखर आपण अवॉइड करतो पण उन्हाळ्यात साखर घेणं आवश्यक आहे. तर ते इलेक्ट्रोलाइट इम्प्रोवाइज करण्यासाठी लिंबू सरबत किंवा कोकम सरबत, त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, पिंक सॉल्ट आणि थोडी तरी साखर किंवा गूळ असावा, जेणेकरून इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होईल आणि आपल्याला उन्हात गेल्यावर चक्कर आल्यासारखं फील होणार नाही किंवा डोळ्यासमोर अंधारी येणार नाही. पाणी पिताना आपण उन्हातनं आल्यावर किंवा घरी असताना सुद्धा पाणी पिल्याचं समाधान होत नाही. त्याच्यासाठी मग आपण बऱ्याच वेळा काय करतो, फ्रीजवर डिपेंड राहतो किंवा कोल्ड्रिंक पितो. पण जे फ्रीजमधलं पाणी असतं ते शरीराला उष्णता देतं. ते गळ्याला जरी आपल्याला गार वाटत असलं तर हे अवॉइड करावं. शक्यतो माठात गार केलेलं पाणी 3 ते 4 तास पिलं तर उत्तम आहे शरीरासाठी. किंवा स्टीलमधलं, प्लॅस्टिक अवॉइड करावी. काचेच्या बॉटल कॅरी करता आल्या तर ते एक करावं. कॉपरच्या बॉटल कॅरी करता आल्या तर ते करावं. पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी पूर्वी आपण मोगऱ्याची फुलं किंवा वाळा त्याच्यात ॲड करायचो. हा वाळा ॲड केल्याने आपल्याला तो शरीराचा दाह होत असतो. पाणी पिल्यावर असं वाटतच नाही की आपण पाणी पिलोय. वाळा जर ॲड केला तर आपण लॉंग टाईमपर्यंत आपल्याला तहान लागत नाही किंवा एक पाणी पिल्याचं समाधान होतं. त्याचबरोबर काही लोक सब्जा किंवा दुसरे जे शरीराला गार करणारे, आतनं गार करणारे पदार्थ ते आहारामध्ये ठेवतात. तर पाण्यामध्ये सब्जा घेणं एक उत्तम उपाय आहे की त्याच्याने बॉडी कुलिंग होतं. जर त्याच्याऐवजी जर कडकी होते, जेव्हा शरीरात उष्णता निर्माण होते, युरिनला जळजळ होते, अशा वेळेला जिरं आणि बडीशेप पाण्यात 4 तास भिजवून ते पाणी घेतलं तरी ती उष्णता कमी होते. त्याच्यात थोडीशी खडीसाखर पण टाकू शकतो, जी पत्री खडीसाखर असते, रस्सीवाली खडीसाखर आपण ज्याला म्हणतो. त्याच्याने शरीराचा दाह कमी होतो. जी कडकी लागते उन्हामुळे ती कमी होते. युरिनला जे जळजळ होते ते पण कमी व्हायला मदत होते याच्याने. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 माजीवाडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्यासह उपमहापौर कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेवक संजय भोईर, नगरसेविका उषा भोईर, नगरसेविका सपना भोईर यांच्यासह परिसरातील नागरिक देखील सर्वकष स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वकष स्वच्छता मोहीम ही संकल्पना सुरू केली. त्यानुसार ठाणे शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू आहे. परंतु ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा निर्धार महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी केला आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील 131 प्रभागांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. आज क्रमांक 8 मधील बाळकुंभ परिसरात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. माझे ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. यासाठी मी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करीन. ओला कचरा, सुका कचरा हा वेगवेगळा करेन, अशी स्वच्छतेची शपथ घेऊन बाळकुंभ नाका येथून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. बाळकुंभ नाका परिसरातील रस्ते झाडून स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर करून परिसरात रस्ते पाणी मारून धुण्यात आले. बाळकुंभ नाका परिसर, साईबाबा मंदिर परिसर, त्याप्रमाणे प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवरती सफाई कर्मचाऱ्यांच्या पथकाने परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेत स्थानिक नागरिकांसमवेत उपायुक्त मधुकर बोडके, दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसोणकर, मयुरी वाखरिया,
मयुरी वाखारिया, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, हेमंत चौधरी यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. शास्त्रीनगर भागात शुक्रवारी घरामध्ये लागलेल्या आगीत होरपळून मांजराच्या पिल्लाचा मृत्यू झालाय. आगीत घरातील साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. शास्त्रीनगर येथील भुईर कंपाऊंड परिसरामध्ये चाळ आहे. या चाळीत एक मजली घर असून घराच्या पहिल्या मजल्यावर 4 जण वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सकाळी 10:30च्या सुमारास घराच्या पहिल्या मजल्यावरती अचानक आग लागली. त्यावेळी 3 सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते, तर महिला घरामध्ये होती. आग लागल्यानंतर महिला घरातून बाहेर पडल्याने दुर्घटना टळली. घटनास्थळी महावितरणाचे कर्मचारी, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी देखील दाखल झाले. या आगीत घरामधील मांजरीच्या पिल्लाचा होरपळून मृत्यू झालाय. आगीमुळे घरातील लोखंडी कपाट, लाकडी कपाट, टीव्ही, लाकडी सोफा, गादी, घरातील कपडे आणि इलेक्ट्रिक तारा पूर्णपणे जळून नुकसान झालेलं आहे. घरामध्ये आग लागल्याने घराच्या छताचे लोखंडी पत्रे तुटून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. पथकाने आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.